हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण दिव्यांच्या शोधामागचे दिव्य थॉमस अल्वा एडिसन यांनी दिवा निर्माण करण्यासाठी कुठले कुठले प्रयोग करायला सुरुवात केली, त्याची जिद्द कशी होती, कोण्याही गोष्टीवर त्याचा विचार करण्याची जी क्षमता आहे ती इतरांपेक्षा वेगळी कशी होती, यावर आपण थोडंसं विचार केला. या पाठाचे लेखक आपण बघितले डॉक्टर अनिल गोडबोले, बरोबर आहे. काल आपण बघितलं की ते एडिसन आणि त्याचे काही मित्र हे सूर्यग्रहण बघण्यासाठी ग्रामीण भागातील एका डोंगराळ भागातील ग्रामीण भागामध्ये जातात. तिथे सूर्यग्रहण पाहण्यासाठी विविध प्रकारचे ज्योतिषी आणि भौतिक शास्त्रज्ञ, भौगोलिक शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आले होते. हे मित्र आणि एडिसन तिथे गेले असताना एडिसन देखील त्या दिव्याकडे बघून काहीतरी विचार करत होता. त्याचे मित्र गमती गमतीत सांगत होते, काय रे बाबा, तू ह्याच्यावर काय दिवसा अंधार पडलाय तर काय याच्यावर उजेड करण्याचं काहीतरी कल्पना शोधतो काय. त्यांच्या मित्रांनी थॉमस एडिसनला मूर्खात काढलं, तरी त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही. ते म्हणत होते की हो, तुम्ही म्हणत आहे तसंच आहे, माझ्या मनामध्ये तोच विचार आहे की मी या अंधाराला उजेड कसं करेल. आणि दिवा बनवण्यासाठी त्याने विविध प्रकारचे प्रयोग देखील करायला सुरुवात केली होती. ते आपण बघितलं. त्याची जिद्द किती प्रचंड होती हे आपण पाहिलं. पुढे कंटिन्यू करू. तुम्हाला हे थट्टा वाटते, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला. आता या ठिकाणी एक म्हण आलेली आहे, हातच्या कंकणाला आरसा कशाला. काय असेल या म्हणीचा अर्थ? त्या म्हणीचा अर्थ असा आहे, जी वस्तू प्रत्यक्षात दिसते, डोळ्यानं दिसते, त्याला आरशात पाहायची गरज आहे का. म्हणजे त्यांचं म्हणणं की आपण कंकण कुठं घालतो, हाताला, आपल्या मनगटात घालतो, मग ते प्रत्यक्षात दिसते ना, मग याला आरशात पाहायची गरज आहे का. हे त्याचा अर्थ नाही आहे. तर याच्यावरून अर्थ असा घेता येते, जी गोष्ट प्रत्यक्षात दिसते त्याला पुराव्याची गरज नसते, हे त्याचा अर्थ. जी वस्तू किंवा जी गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात दिसते त्याला पुराव्याची गरज नसते, या अर्थाने ही मन घ्यावं लागेल. थट्टा नको म्हणतात. ही थट्टा वाटते आपल्याला, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी ते हसण्यावारीवर नेले. एडिसनना जो विचार मांडला ते त्यांच्या मित्रांनी नुसतं हसण्यावारीवर नेले. हे झाले रे, कायचा विचार करतो, कुठला काय दिव्याचा शोध लावणार आहेस तू, माहित आहे आम्हाला किती विद्वान आहे ते, मजाकमध्ये नेले. पण एडिसन हा फार जिद्दी होता. त्यांनी मनावर हसण्यावर नेली नाही ती गोष्ट. बघू, माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले. माझ्या मनामध्ये जे विचार चालू आहे, माझ्या मनामध्ये जी गोष्ट आली आहे की अंधारामध्ये सुद्धा प्रकाश करण्याची, ती गोष्ट मी सहजासहजी सोडून देणार नाही आहे. त्याचा पाठपुरावा मी करणार आहे, हे एडिसन सांगतात. आणि ते मनापासून स्वीकारले आहेत असे ते बोलतात. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्यच. एखादी गोष्ट मनात आली तर सतत त्याचा पाठपुरावा करणे, म्हणजे त्याचा पिछा सोडायचा नाही. तो जोपर्यंत यशस्वी होत नाही, जोपर्यंत ते शोध आपण लावत नाही, तोपर्यंत त्याचा पिछा सोडायचा नाही, म्हणजे त्याचा पाठपुरावा करणे, हे वैशिष्ट्य होते एडिसनचे. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. त्याने आव्हान स्वीकारलं की दिवा बनवणे, अंधारामध्ये भक्क उजेड पडेल, कमी खर्चामध्ये तो सगळ्याला उपलब्ध होईल, अशा प्रकारचा दिवा बनवणे, त्यानं कुठल्याही प्रकारे कोणाला हानी होणार नाही असा दिवा बनवणे, हे काम वाटते तितकं सोपं नव्हतं. मग कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. आता हे एडिसन पहिलाच माणूस आहे का की दिव्यावर संशोधन करणारा. यापूर्वी पण काही लोकांनी प्रयोग केले आहे त्याच्यावर, पण त्यांचे ते प्रयोग अयशस्वी कसे झाले, त्याला ड्रॉबॅक्स कशा आल्या, त्याला मर्यादा कशा आल्या, हे आपण या ठिकाणी बघू. यापूर्वी कोणीतरी प्रयोग केले का, केले तर बघू. कोण केले ते प्रयोग? सर हम्फ्री डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमांडदार दिवा तयार केला होता. खाणीमध्ये वापरण्यासाठी, म्हणजेच कोळशाच्या खाणीमध्ये काम करत असताना अतिशय अंधार असतो. कोळसाई काळान खाणे अंधारा कीटच काही दिसत नाही, आणि कोळशाच्या खाणीमध्ये विविध प्रकारचे विषारी कीटक असतात.
आणि विविध प्रकारच्या अडचणी येतात, फिरता हिंडता येत नाही. त्यामुळे त्या कोळशाच्या खाणीमध्ये वापरण्यासाठी हम्फ्री डेव्हिड याने एक कमानीदार दिवा बनवला होता. वक्राकार कमान म्हणजे आपण धनुष्यबाणाचा आकार जसा असतो की नाही, तसा कमानीदार दिवा बनवला होता. आणि या दिव्याच्या दोन्ही टोकाला 2 कार्बनचे तुकडे लावले. त्याच्यापासून मिळणारा प्रकाश अतिशय प्रखर पण कमी वेळ टिकणारा होता. काही क्षणभर टिकेल आणि बाजून बंद पडेल. आणि एवढं कार्बन जाळल्याच्या नंतर त्याच्यापासून विविध प्रकारचे काजळी निर्माण होऊन प्रदूषण होत होतं. मानवी जीवनासाठी ते खूप हानिकारक होतं. त्या हम्फ्री डेव्हीने बनवलेल्या दिव्याची जे लाईटची इंटेन्सिटी होती ती खूप तीव्र होती. ती नाही का लोकांच्या डोळ्याला त्रास देणारी होती आणि क्षणभरासाठीच ते. आता तुम्ही पण बघा ना, एखाद्या वेळेस एलईडीचा लाईट जर वारंवार चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद होत असेल तर त्याच्याकडे बघा, तुमच्या डोळ्याला त्रास होते, तुम्हाला चक्कर आल्यावानी वाटेल, तुम्हाला मळमळ आल्यावानी वाटेल, तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट लवकर कळेल. तर अशाच प्रकारचा हम्फ्री डेव्हिडचा दिवा होता आणि अतिशय काम खर्चिक होतं. ते काम कार्बन जाळून दिवा तयार करण्यामध्ये अतिशय काम खर्चिक होतं. बघू कोळशाच्या पदार्थ काय केलं हम्फ्री डेव्हिड यांनी, खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानीदार दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडले होते. कमानीदार दिवा, त्याच्या दोन्ही बाजूला ते कमान जी होती की नाही, त्याच्या दोन्ही बाजूला कार्बनचे कोळशाचे तुकडे लावले होते. बरोबर. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. झगझगीत म्हणजे जास्त लख्ख प्रकाश, जे सामान्य माणसाच्या डोळ्याला पाहावल्या जाणार नाही, त्रास होईल असं. दिवसाच्या 12-1 वाजता सूर्यप्रकाशाकडे आपण बघू शकतो का? नाही बघू शकत, कारण की त्याची प्रखरता जे ती असते ती खूप जास्त असते. तशाच प्रखर दिवा त्याने बनवला, त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या, लिमिटेशन होते त्याला खूप सारे. मर्यादा म्हणजे लिमिटेशन. ते काय त्या आता लिमिटेशन आपण सांगितलेच की कार्बनचे तुकडे वारंवार जाळणे, त्याच्यापासून प्रदूषण, अतिशय तीव्र उजेड असल्यामुळे लोकांच्या डोळ्यावर त्याचे परिणाम, त्याच्यासोबतच सतत ते तुकडे जाळणे खूप खर्चिक काम होतं. सामान्य माणसाला ते परवडणारं नव्हतं. बरीच मर्यादा आहेत. बघू काय काय मर्यादा आहे त्यांच्या पाहू आपण आता. सगळ्यात पहिले, दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम अतिशय खर्चिक होते. दरवेळीच कार्बनचे तुकडे जाळणे, कार्बन म्हणजेच महाग जाळणे, त्याच्यापासून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते. सरकारी कामामध्ये एक वेळ पुरेल ते खाणकामामध्ये, मात्र सामान्य माणसाच्या घरी तो परवडणार नाही. दुसरं, त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. त्याच्यातून निर्माण होणारा जो विषारी वायू आहे कार्बनचे तुकडे जाळल्यानंतर, ते माणसासाठी अतिशय धोकादायक होता. त्याच्यापासून फुफ्फुसाचे कॅन्सर होण्याचे चान्सेस होते. त्यानंतर प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तेही टिकत नव्हतं. प्रकाश खूप कमी वेळेसाठी टिकायचा, चालू बंद अशा प्रकारचा तो लाईट होता. जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा. तो फार प्रखरही नको, तो जास्त तेजस्वी नको, तो जास्त प्रखर नको, सौम्य, माणसाच्या डोळ्याला तो पाहता येईल अशा प्रकारचा ट्यूबलाईट सारखा हवा. त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. हम्फ्री डेव्हिडच्या दिव्यामध्ये ज्या ज्या मर्यादा होत्या, ज्या ज्या लिमिटेशन होते, जे जे धोके होते, ज्या ज्या अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणीवर हा थॉमस आल्वा एडिसन विचार करायला सुरुवात करतो. आता तो सतत त्याचे विचारचक्र सुरू झाले. याच्यावर काय उपाय करता येईल, काय योजना बनवता येईल, याच्यावर तो प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीवर तो बारीक निरीक्षण करतो, मायक्रो ऑब्झर्वेशन करतो. काय करता येईल का? कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. तुम्हालाही माहित आहे, कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. मागच्या वर्षी आपण बघितलं होतं काय, ते पहिलं की दुसरं लेसन त्याच्यात पाहिलं होतं ना आपण. त्याच्यामध्ये आर्किमिडीजचं उदाहरण आलं होतं. ते लेखकाला चित्र काढण्याचा नाद असते, पण चित्र काढण्यासाठी त्याला विविध प्रकारचे साधनं उपलब्ध होत नाहीत. तर त्यामुळे त्याने सांगितलंय की माणसाच्या मनामध्ये जर जिद्द असेल तर आपोआपच त्या सगळ्या त्याच्या अडचणीवर मात करता येते. त्याने रंग कुठून मिळवले होते. सेंद्रीच्या झाडापासून ब्रश तयार केला होता, बांबूची काठी ठेचून काय विविध प्रकारचे प्रयोग करून त्यांनी त्याचे चित्र काढण्याची हौस भागवली होती. पुन्हा त्यांनी आपल्याला आणखीन एक उदाहरण सांगितलं. लेखकाला मग नंतर मूर्तिकला
जोपासण्याचा छंद लागला. पण मूर्ती बनवत असताना त्याला तडे जाऊ लागले. तडे जात असताना मग त्यांनी ठरवलं की चिखलामध्ये जर शेण मिसळून जर मूर्त्या तयार केल्या तर त्या टिकतात. मग पहिल्यापेक्षा मूर्ती काही जास्त वेळ टिकू लागल्या. त्यानंतर त्यांना पुढे लक्षात आलं की घोड्यांचा लीद मिक्स करून जर मूर्त्या बनवल्या तर अजून जास्त वेळ टिकेल. म्हणून त्याने काय केलं बघा, त्या पद्धतीचा प्रयोग केला आणि त्याने यशस्वी मूर्ती बनवण्याची कला साधली होती. लेखक ल म कडू याच्याकडून आपण ते पाठ शिकला होता बघा. बरोबर आहे? काय होतं ते? चित्रकलेवर आधारित काहीतरी पाठ मला आता आठवत नाही. ठीक आहे, बघू. तर अशाच प्रकारची एडिसनच्या समोर समस्या निर्माण झाली. समस्या जर निर्माण झाली तर त्याच्यावर सतत डोकं चालायला सुरुवात होत असते. माणसाची मर्मदृष्टी जागृत होत असते आणि त्या विचारातून विविध प्रकारचे उपाय निघत असतात, ऑप्शन सापडत असतात. एका ऑप्शनवर ट्रायल दिल्याच्या नंतर कुठला तरी ऑप्शन जास्त यशस्वी होत असतो. अशाच प्रकारचे हे संशोधन. बघू, कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे, हे चक्र सतत चालूच ठेवणे. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून बघितला. आता प्लॅटिनम नावाचं तुम्हाला माहित आहे, भयंकर महागडा धातू आहे. सोन्यापेक्षाही महाग प्लॅटिनम म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? खूप महाग असते. त्याचा उपयोग करून बघितला, प्लॅटिनम पासून आपल्याला उजेड बनवता येईल का. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. व्यवहार्य म्हणजे सामान्य माणसाच्या लाईफमध्ये सहज उपयोगाला येईल असं नव्हता. कारण प्लॅटिनम हा खूप एक्सपेन्सिव्ह मेटल आहे ना, त्यामुळे तो यशस्वी झालेला नाही. त्यानंतर काय केलं मग त्याने, पुन्हा बघू. उन्हाळ्याचे दिवस हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्षात पंख्याच्या काडीकडे गेले. बघा, आता उन्हाळ्याचे दिवस, पूर्वी आपल्यासारखे फॅन नव्हते. पूर्वीच्या काळी एक पद्धत होती, बांबूच्या काड्या बनवायच्या, कंबड्या, त्यापासून एक पंखा बनवायचा आणि त्यांना असं हवा घेत बसायचे. तर त्यांनी त्यांचं लक्ष त्या बांबूच्या काडीकडे गेला. बघा आता काय, उन्हाळ्याचे दिवस हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल का? त्या बांबूला जाळून त्याच्या कादळीपासून किंवा त्याच्या कोळशापासून कार्बन बनवता येईल का? हे विचार त्याच्या डोक्यात आले. मनात विचार आला की लगेच प्रयोगाला सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. आता बांबू हा एक असतो का? विविध प्रकारचे व्हेरायटी असतात बांबूच्या. आपल्या भारतातल्या, आशिया खंडातले बांबू, आपल्या इकडचे बांबू खूप विविध प्रकारचे. पण इतक्या बांबूपैकी नेमका कोणता बांबू आपल्यासाठी जास्त योग्य असेल, हे रिसर्च करणे पण अवघड होतं. एवढ्या दूर जाऊन त्याच्या नमुने मिळवणे. बघू, तो बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्णकटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. या बांबूपैकी कोणता बांबू जास्त योग्य असेल याचा शोध घेणे आवश्यक होते. मग बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्याने आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. काळ कोणता बघा, कुठल्याही प्रकारच्या वाहनांची सोयी सुविधा नाही. पण एडिसनचे बऱ्याच ठिकाणी मित्र होते. त्याने मित्रांना सुचवलं, त्यांनी पायी प्रवास करून हजारो मैल पायी प्रवास करून बांबूच्या काड्या गोळा केल्या, त्यांचे नमुने गोळा केले आणि असंख्य जातींची पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्त्र प्राण्याला देखील तोंड द्यावे लागले. हिंस्त्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. आता बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर जंगलामध्ये विविध प्रकारच्या हिंस्त्र प्राण्याची भीती असते. म्हणजे आपण त्याला म्हणू विविध प्रकारचे वाघ, कोल्हे, लांडगे, सोबत रानहत्ती, त्यासोबतच जंगलातील विषारी साप, विचुकिडे, काही जंगलातील विषारी कीटकं जसे की मच्छर वगैरे, त्यापासून मलेरिया होतं. अशा विविध गोष्टींना त्यांना फेस करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला बघा. तो त्याच्या पैशाचा हेच केलं नाही, त्याने खूप खर्च केला काड्या गोळा करण्यासाठी. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या. बांबूंच्या तयार केलेली फिल्मेंट्स ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्यांच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. बांबूंच्या 6000 पेक्षा जास्त प्रजातीच्या काड्या त्यांनी गोळा केल्या. त्याला जाळणं, त्याच्यापासून फिल्मेट बनवणं, ती पेटवणं
ती किती वेळ जळते, किती उजेड देते, ह्या सर्व प्रकारचे प्रयोग त्याने करणं चालू केले. पण त्याच्याने त्याला पूर्ण समाधान मिळाले नाही. त्यांच्या डोक्यातला जो दिवा होता तो दिवा अजून त्याला भेटलेला नाही आहे बघा. विविध प्रकारचे तो प्रयोग करतो आणि त्यांनी जशी इमॅजिनेशन केलेली आहे तो इन्व्हेन्शन अजून पूर्ण होत नाही, त्यामुळे त्याला समाधान लागत नाही. दुसरा माणूस राहिला असता तर सोड पिचा, जाऊ दे ना यार, कोणाला काय करायचे आहे दुनियाचा अंधाराशी याची नाही. पण वैज्ञानिक जे असतात हे ध्येयवेडे असतात. एखाद्या ध्येयाला ते जर चिकटलेत तर ते कोण्याही लेवलला प्रयत्न करतात आणि शेवटी ते यशस्वीच होतात. आता वैज्ञानिकाचं तुम्हाला आणखीन एक उदाहरण या ठिकाणी देतो मी. तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन सगळ्यांना माहीतच आहे, बरोबर. अल्बर्ट आइन्स्टाईन हे फार मोठे वैज्ञानिक, सापेक्षतावाद, E=mc², ब्लॅक होल थेरी, कृष्ण विवर, विविध प्रकारच्या फिलॉसॉफीवर त्यांनी मोठे मोठे रिसर्च केलेले आहेत आणि मोठे मोठे शोध प्रबंध मांडलेले आहेत. कोण? अल्बर्ट आइन्स्टाईन. याच्या जीवनातले एक उदाहरण. ते कामामध्ये किती व्यस्त असत. एकदा आइन्स्टाईन त्याच्या मित्राला त्याच्या घरी जेवायला इन्व्हाइट करतात. ऐका नीट मी काय म्हणतो. एकदा अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांच्या मित्राला त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी इन्व्हाइट करत असतात आणि ते अल्बर्ट आइन्स्टाईन त्याच्या कुठल्या तरी एका फिलॉसॉफीमध्ये, तत्वज्ञानात ते गढून असतात. ते गहन विचारात असतात. त्याचे मित्र येतात, वाट पाहतात आणि शेवटी हे माणूस काय त्याच्या प्रयोगातून सुटणार नाही म्हणून त्याचे मित्र हाताना ताट, हाताना वाटी, गिलास घेऊन हाताने स्वतः वाढून घेतात, जेवण करतात आणि ते ताट धुवून त्या डस्टबिनमध्ये टाकून हात धुवून त्याचे मित्र घरी चालले जातात. हे तरी यांच्या लक्षात आले नाही आइन्स्टाईनच्या. पुन्हा आणखीन पुढे काय होते बघा. प्रयोग करून 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 रात्रीचे 11-12च्या सुमारास त्यांना आता जेवण करावं अशी इच्छा झाली. कोणाला? आइन्स्टाईनला. तो परत येतो तर त्याच्या डस्टबिनमध्ये उष्ट ताट दिसते. आइन्स्टाईनला वाटले मी जेवलो काय की, असं समजून पुन्हा जाऊन प्रयोग करायला लागतात. बघा काय गंमत झाली. जेवण मित्राने केलं तरी आइन्स्टाईनला काय वाटते, मी जेवलो काय की, हे देखील त्याला आठवत नाही. एवढे ते व्यस्त आणि मग्न असतात एखाद्या प्रयोगामध्ये, तेव्हा त्यांना यश मिळत असते. तर एडिसन सुद्धा अशाच प्रकारचे. दिव्याचा आविष्कार काही छोटी मोठी घटना नाही. संपूर्ण विश्वाला उजेडात प्रकाश मिळवून देण्यासाठी त्याने विविध प्रकारचे प्रयोग केलेत. त्यांनी 6000 प्रकारचे बांबूचे नमुने, बांबूच्या काडीपासून फिलामेंट तयार केली, ती जाळून बघितली, पण त्याच्यात देखील त्याला समाधान लाभलं नाही. आणि हे एवढं सहज मिळालं नाही. विविध प्रकारच्या धोक्यांना सामोरे जाऊन त्यांनी त्या बांबूच्या काड्या गोळ्या, हजारो लाखो रुपयाचा त्यांनी पैसा उधळून लावला, तरी त्याला अजून समाधान लाभलेलं नाही. पुन्हा अजून बघा काय काय प्रयोग करतात ते आपण पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.